लवकरच कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू होईल अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। तर कर्जमाफीच्या निकषात बदल करा अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। गव्हाचे दर घसरलेले असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे। कंधार तालुक्यामध्ये 7,000 हेक्टरवरती गव्हाची लागवड करण्यात आली। हमीभाव देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। किनवट परिसरामधील 4 मंडळांमध्ये पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेले आहे। उर्वरित मंडळातील प्रक्रिया ही लवकरच पूर्ण केली जाणार। शेत शिवारामध्ये उन्हाळी कामांना वेग आलेला असून ट्रॅक्टरद्वारे शेतांमध्ये नांगरणी, रोटावेटर आदी कामांवरती भर दिली जाते। शेतकरी वर्गावरती आर्थिक भार पडत आहे। सिल्लोड तालुक्यामधील मक्का संशोधन केंद्राला गती देण्याची गरज आहे, असे आमदार अब्दुल सत्तार यांच्या शेतकरी प्रश्नांवरती पाठपुरावा करण्यात आला। कृषी मंत्र्यांशी सुद्धा त्यांनी यावेळी चर्चा केली। गंगापूर तालुक्यामधील तब्बल 18 गावे टंचाईग्रस्त, जलस्रोत आटल्यामुळे टंचाई तीव्र झालेली आहे। टँकर वाढवण्याची शक्यता। दूध भेसळ रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आले। सांख्यिकीय माहिती संकलनास तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले। रानडुकरांच्या हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी झालेले असून बार्शी तालुक्यातील कडपांमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। यंदा धरणामध्ये पाणी मुबलक असून तरीसुद्धा टंचाईचे सावट आहे। राज्यामधील विविध धरणांमध्ये यंदा 101 टीएमसी जास्त साठा आहे। एल निनोच्या प्रभावामुळे पाणी वापराच्या नियोजनाची गरज आहे। एसटीकडून दरवाढीचा तिहेरी मार, उन्हाळी सुट्ट्यांची वाढ, उड्डाणपुलामुळे वाढ झालेली आहे। स्वच्छता करामुळे भाडेवाढ होत आहे। प्रवाशांमधून संताप व्यक्त होतोय। राज्यामध्ये 1.5 लाख नवीन रोजगार, 10,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली। राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र AI धोरण सुद्धा मंजूर करण्यात आले। 300 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य असून हरित महाराष्ट्र आयोग स्थापन करणार। वर्षाच्या तिखटाला महागाईचा ठसका, लाल मिरची तेजीमध्ये, गरम मसाल्याला दरवाढीची फोडणी। टेंभूच्या पाण्यामुळे भागली तहान, तालुक्यामधील केवळ 2 गावांमध्ये विहीर अधिग्रहण। येरडा नदीकाठचा शेतकरी धास्तवलेला असून अस्तित्वाचा लढा। शेडगाव बाग, वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे आदी गावातील शेती जाणार। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला वेग आलेला असून शेतकऱ्यांची वाट होणार सुकर। तालुका स्तरावरती बैठका सुरू झालेल्या आहे। यंत्रसामग्रीच्या सहाय्याने होणार कामे, विविध निधींमधून अर्थपुरवठा। कोल्हापूर जिल्ह्याला टंचाईच्या झळा बसत असून पंचगंगेची पातळी सुद्धा खालवलेली आहे। कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन आहे। बालिंगा, नागदेवाडीमधून दिवसाआड उपसा होतो। ठेकेदाराने फोडली पाईपलाईन, शेतकऱ्यांचे आमदार अमोल खताळ यांच्याकडे तक्रार केली जाते। पाण्याअभावी पीक सुद्धा करपली। सहकार विभागामधून हालचालींना वेग आलेला आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कर्जमाफीचं स्वप्न, खरीप हंगामासाठी मिळणार नवीन कर्ज। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3,18,000 शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली असून शासन निर्णयाची त्यांना प्रतीक्षा आहे। निकष अटी शर्तीकडे लक्ष आहे, मात्र ठाकरे सरकारप्रमाणे श्रीकश राहणार का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। नियमित शेतकऱ्यांना 50,000 रुपये दिले जाणार। खोपटे येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द असून पुरवठा विभागाची मोठी कारवाई। धान्य वितरणामध्ये अनियमितता होत असल्याचा ठपका। आता इथेनॉलवरती धावणार वाहने, इंधन धोरणामध्ये बदलाचा प्रस्ताव। E85 आणि E100 इंधन येणार बाजारामध्ये। नाशिक जिल्ह्यातील 55,000वरती रेशन कार्ड झाले पांढरे। 46,000 आयकरदात्यांची नावे वगळण्यात आली। 5 लाखांपेक्षा अधिक आयकरदात्यांवरती कार्यवाही। सोलर रूफटॉप ग्राहकांना बसणार वीज शुल्काचा शॉक। शासनातर्फे लवकरच समितीची नियुक्ती करण्यात आली। अंमलबजावणीला सुद्धा सुरुवात। केंद्राकडून 78,000 रुपयांचे अनुदान मिळते। महाराष्ट्रामध्ये 1.83 कोटी असंघटित कामगार असून ई-श्रमवरती नोंदणीला वेग आलेला आहे। महिलांचा सहभाग लक्षणीय आहे। DBT योजनांचा निधी पारदर्शक वाटण्याचे आदेश। महिला व बालकल्याण बैठक, सभापती वाघेंनी दिले आदेश। अतिवृष्टी महापुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांना निधीच मिळेना। प्रस्ताव पाठवून सुद्धा शासनाचे दुर्लक्ष होते। सोलापूरच्या 900 रस्त्यांची वाहतूक, प्रवाशांचे हाल होत आहेत। पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार, एक्झिट पोलचे अंदाज व्यक्त होत आहे। केरळमध्ये सत्तांतरण तर तमिळनाडूमध्ये पुन्हा द्रमुक। टरबूज रोपणातून शेतकऱ्यांची फसवणूक होते। कंपन्यांविरुद्ध कारवाई करा। आमदार काळे यांचे मंत्री भरणे यांच्याकडे साकडे घालण्यात येते। नुकसान भरपाई सुद्धा देणार।
कांदा साठवणूक कामाच्या निविदेमध्ये बड्या व्यापाऱ्यांची सहित केंद्रीय वखार महामंडळाच्या जाचकटी शेतकरी कंपन्यांसाठी मारक ठरत आहे. स्वतंत्र बियाणे कायदा करणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची बैठकीमध्ये माहिती देण्यात आली. सीड हेल्थ स्टँडर्ड लागू करणार. इराणने लवकरच शहाणे व्हावे, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पश्चिम आशियामध्ये तणाव वाढल्याची चिन्हे दिसून येत आहे. युरोपाला दररोज $610 लाख फटका बसत आहे. आयुष्यमानचे शुद्धीकरण 311 रुग्णालय बाहेर झालेले असून 15 रुग्णालय निलंबित करण्यात आले. नियमभंगावरती कठोर कारवाई केली जाणार. दर्जेदार सेवेलाच प्राधान्य मिळणार. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यामध्ये बिहार अव्वल नंबरवरती आहे. महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावरती. देशामध्ये 1.94 लाखांपैकी 83% प्रकरणांमध्ये कर्ज मंजूर. AI तंत्रज्ञानाने ऊसाचे एकरी 103 टन उत्पादन. तापमान पर्जन्यमानाची माहिती थेट मोबाईलवरती. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना बँका आता स्वतःहून देणार कर्ज सवलत. RBIचा हा मोठा निर्णय घेण्यात आला. इराणमुळे ट्रम्पसमोर नवीन संकट. युद्ध संपवण्याची डेडलाईन जवळ आलेली आहे. वॉर पॉवर्स रेझोल्युशननुसार 60 दिवसांची मर्यादा. दुर्लक्ष केल्यास काय परिणाम होणार याची माहिती मिळणार. पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडत असून तेल कंपन्यांना पेट्रोल मागे 14 तर डिझेलवरती 18 रुपयांचा मोठा तोटा होतोय. इंधन दरवाढीचे संकट गळत आहे. कच्च्या तेलाचे दर पोहोचले $117 प्रति बॅरलवरती. रसायने खतांच्या किमतीमध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली आहे. महाराष्ट्रासह 19 राज्यांमध्ये वनक्षेत्रात कमालीची घट झालेली असून तापमानवाढीचे संकट आहे. वनक्षेत्र 1207 वर्ग किलोमीटरने कमी. पावसाळा तोंडावरती. जलताराच्या कामाने कार्यारंभ आदेशच नाही. अकोला जिल्ह्यामध्ये 3945 जलतारा खड्डे तयार करण्याचे नियोजन सुरू आहे. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सिंचन विहिरीच्या निधीसाठी शेतकऱ्यांची आर्तहाक. मंजुरी मिळून सुद्धा अनेक प्रकल्प रखडलेले आहे. तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची शासनाकडे मागणी केली जाते. अकोल्यामध्ये तुरीचे कमाल दर पोहोचले 8,150 रुपयांवरती. मे महिन्यामध्ये तुरीचे दर स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जाते. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार. पात्र विद्यार्थ्यांना निर्णयाचा थेट लाभ. शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी. हवामान बदलाचा फटका बसतोय. खरीप पिकांच्या उत्पादकतेमध्ये घट झालेली असून बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख सोयाबीन, मूग, उडीद, कापूस पिकांच्या उत्पादकतेमध्ये मोठी घट बघायला मिळते. शेतकऱ्यांसमोर हे नवीन आव्हान आहे. पाणी टंचाईचे संकट असून बुलढाणा जिल्ह्यातील 17 गावांमध्ये टँकर सुरू आहे. 58 गावातील 10 अधिकृत विहिरींवरती उपाययोजना सुरू. तरीही भूजल घसरणीचा धोका निर्माण. मजुरांना रोजगाराची गॅरंटी नाही. 3 महिन्यांपासून मिळाली नाही मजुरी. येडगाव धरण परिसरामध्ये सामाजिक वनीकरण अंतर्गत रोहेचे काम सुरू असल्याचा दावा केला जातोय. हुमणी अळीचा वाढता धोका. नियंत्रण न केल्यास दुबार पेरणीचे संकट येणार. पैसे भरून सुद्धा सौर कृषी पंप नाही. 5000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे. कंपनीच्या प्रतिनिधीकडून प्रतिसाद मिळेना. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. 6 वर्षांमध्ये 499 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. बळीराजाच्या आयुष्याचा फास कधी सुटणार. 2026च्या 3 महिन्यांमध्ये 23 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. ठोस उपाययोजनांची होते मागणी. 3 लाखांचे कर्ज, 5% व्याज. कारागिरांना विश्वकर्माचा लाभ मिळणार. 18 प्रकारच्या कारागिरांना आर्थिक बळ. प्रशिक्षण काळामध्ये ₹500 प्रतिदिन मानधन. शेतकऱ्यांनो, एल निनोचा खरीप हंगामातील धोका टाळण्यासाठी सज्ज व्हा. कृषी अधिकाऱ्यांची सूचना. गावोगावी मार्गदर्शन. मृत्यूचा दाखला म्हणून सांगडाचा आणला. मृत महिलेच्या भावाला बँक म्हणाली खातेदाराला आणा. खांद्यावरती सांगडा आणि 3 किमी पायी प्रवास. महा ई सेवा 3 दिवसांपासून ठप्प असून शेतकरी विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. अक्कलकोट तालुक्यामध्ये 100 महा ई सेवा केंद्रांवरती करावा लागतोय अडचणींचा सामना. पिंपरीला उजनी कालव्याचे पाणीच मिळेना. दुसरीकडे पाणी आहे आणि वीज मिळेना. शेतकऱ्यांची व्यथा. उन्हामुळे पिके होरपळू लागली. RTE अंतर्गत 66,000 प्रवेश पूर्ण. पुणे अव्वल असून पहिल्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी आज शेवटची संधी. वाढत्या उष्णतेने नाशिक जिल्ह्यामधील धरणांमध्ये 41% पाणी. गतवर्षीपेक्षा कमी साठा. गिरणा धरणामध्ये केवळ 38% पाणी साठा. आता मुलाच्या कागदावरती आईचे नाव लागणार. आईला कागदोपत्री सन्मान देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सर्व शाळांसाठी नियम हे बंधनकारक असणार. एसटीमध्ये ज्येष्ठांना प्रवास मोफत असून पण 2 रुपयांसाठी मोठी कटकट होते. प्रवासामध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून सुद्धा स्वच्छता अधिभार. अमृत योजनेच्या अंमलबजावणीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह.
3 लाखांचे कर्ज दिले जाते, मात्र किती कारागिरांना विश्वकर्माचा लाभ मिळाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही जीव देऊ पण जमीन देणार नाही. आरापूर MIDC भूसंपादनात शेतकऱ्यांचा विरोध होतोय. सुलतानाबादच्या 150 शेतकऱ्यांची भूमी अभिलेख कार्यालयावरती धडक. मस्साजोगमध्ये भावनिक साथ निष्फळ ठरली. संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव करण्यात आला. ग्रामपंचायत पोटनिवडणूक, लक्षवेधी आणि चुरशीच्या लढाईमध्ये 92 मतांच्या फरकाने स्वरूपानंद देशमुख विजयी ठरले. विक्रमी पाऊस तरीसुद्धा पाण्यासाठी दाही दिशा. पैठणमध्ये विहिरींच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट झालेली आहे. 5 गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून वाडी दांड्यावरती पाण्यासाठी वणवण होते. तापमानाचा पारा 42 अंश पार गेलेला असून लेहाखेडीमध्ये मिरचीचे पीक धोक्यामध्ये आहे. उष्म कोरड्या वाऱ्यांमुळे भुलगडती होते. शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले. कृषीच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा. पैठण तालुक्यामध्ये सूर्य आग ओकतोय. 16,000 हेक्टरवरील फळबागा धोक्यामध्ये सापडल्या. मोसंबी, डाळिंब आणि आंब्याला उष्णतेचा फटका बसतोय. फळगळती वाढल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला. ग्रामीणमध्ये शेतमजुरांचा बदलता कारभार. बळीराजाला बेजार. सिल्लोड तालुक्यामध्ये मजूर टंचाई. शेतीमध्ये 3 शिफ्टमध्ये होत आहेत कामे. रोह्योचा 24 कोटींचा निधी रखडलेला असून सिंचन विहिरीसह शेकडो कामे ठप्प झालेली आहे. सिल्लोडला 1.5 वर्षांपासून निधीची प्रतीक्षा आहे. रोजगार सेवकांच्या संपामुळे मजुरांच्या हाताला मिळेना काम. अतिवृष्टीचा फटका बसत असून हळद उत्पादनामध्ये मोठी घट बघायला मिळते. शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान. लागवडीचा खर्च निघणे सुद्धा झाले अवघड. खरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे. शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेणार नाही असे शेतकरी म्हणाले. तुमचा स्वादार्थ अर्ज सेंडबॅक झालाय का? शेकडो विद्यार्थी अजून सुद्धा गाफील आहे. 10 मेपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक ठरणार. कागदपत्रांची पूर्तता न केल्यास शिष्यवृत्तीपासून राहावे लागेल वंचित. हळद 12,000 तर गहू 2,000वरती. इतर शेतमालांना भावच मिळेना. हळद 10 क्विंटलची आवक झाली. नांदेडला सर्वाधिक 813.93 कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. पाणी असून सुद्धा पिके करपणार. बळीराजा हवालदिल झालेला आहे. महावितरणाचा उन्हाळा शेतकऱ्याला सोसेना. रखडलेल्या जमिनीचे अनुदान रखडले. शेतकरी आक्रमक झाले. सुपीक माती वाहून गेल्याने आर्थिक संकट गळत. लिंकिंगचा खेळ. विना अनुदानित खतांचे आर्थिक ओझे शेतकऱ्यांच्या माथ्यावरती. खत कंपन्या बेफाम झालेल्या असून प्रशासन बनले मुखदर्शक. DAP 10-26-26 खत खरेदीचा आर्थिक भार बळीराजावरती. रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे कंबरडे मोडले. सरकारने शेतमालाचे भाव पाडले. शेतकऱ्यांसमोर संकट. शेती करायची की नाही हा प्रश्नच उपस्थित होतोय. जलसिंचन योजनेचा भोंगड कारभारामुळे जीवतीला धोका निर्माण होतोय. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तर मग विचार कसला करताय? लॉटरी लागली तर फायदा घ्या. आटापिटा करूनही तड्यामड्यामध्ये योजनांमुळे वाचणार लाखोंची रक्कम. यवतमाळ जिल्ह्याच्या भूजल पातळीमध्ये 0.59% घट झालेली आहे. आर्णी, बाभुळगाव, पुसदची भूजल पातळीमध्ये मोठी घट होते. 45 गावे, 79 वाड्यावस्त्यांची पाण्यासाठी होणार धावाधाव. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीव्र पाणीटंचाई शक्य असून प्रशासन सतर्क मोडवरती. 1,71,00,000 रुपयांचा आराखडा. सांगलीच्या बाजारामध्ये हळद रुसली. उत्पादन घटल्याने दरवाढ लाभली. 5 वर्षामध्ये 13 लाख क्विंटलने आवक कमी झालेली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, मराठवाड्यामधून माल थांबलेला आहे. सांगली जिल्ह्यामधील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी. 16 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार. स्मार्ट मीटरच्या शंकांवरती महावितरणाचे प्रात्यक्षिक. 20 ग्राहकांच्या 356 तक्रारींचा जागेवरतीच निपटारा. नंदुरबारच्या मिरचीचा यंदा 65 कोटींच्या उलाढालीचा ठसका. हंगामाची सांगता. पावडर उद्योगाला मात्र बसली झळ. 3 लाख हेक्टरवरती पेरणीची उद्दिष्ट असून खतांची मागणी आतापासूनच वाढलेली आहे. खतांचा 35,000 टन साठा उपलब्ध आहे. खरीपासाठी मागणी. काळा बाजार रोखण्याचे आवाहन केले जाते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.